दिघी बंदरामुळे रायगडचा होणार विकास. रायगड जिल्ह्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि विकासाला गती देणारी बातमी आहे. राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास प्रकल्प अंतर्गत 9 राज्यांमध्ये 12 नवीन ग्रीनफील्ड औद्योगिक कॉरिडॉरना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यात महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराचाही समावेश आहे. दिघी पोर्ट विकासासाठी केंद्र सरकारने 5,469 रुपये कोटी मंजूर केले. दिघी पोर्ट इंडस्ट्रियल एरिया अर्थात DPIA एकूण 6,056 एकर इतक्या क्षेत्रात विकसित केले जाणार आहे. या विकास कामासाठी केंद्राने 5,469 रुपये कोटी उपलब्ध केले असून या प्रकल्पाची गुंतवणूक क्षमता 38,000 कोटींची राहणार आहे. या क्षेत्राच्या माध्यमातून 1,14,183 जणांना रोजगार मिळणार असल्याचे माणगाव येथील MIDC मधील पोस्को कंपनीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली. अमरदीप सिंग उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव रजत कुमार सैनी CEO आणि MD नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन PD मलिकनेर IAS व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड अनिल भंडारीसह मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उपस्थित होते. भौगोलिक रचनेच्या दृष्टीने या क्षेत्राला दळणवळणाच्या व्यापक सुविधा उपलब्ध राहणार आहे. या प्रकल्पांच्या वैशिष्ट्यांचा विचार केल्यास बंदराशी संलग्न औद्योगिकीकरण असल्याने त्याचा फायदा येथील कंपन्यांना होणार आहे. तसेच रोजगाराशी निगडीत मुंबई महानगरावर असलेला भार हलका होण्यास मदत होणार आहे. मुंबई पुणे या दोन्ही शहरांशी उत्तम संपर्क असल्याने या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाची गती वाढण्यास मदत होणार आहे. याशिवाय इको टुरिझम व हेरिटेज टुरिझम या पर्यटन शाखांनाही प्रोत्साहन मिळणार आहे. दिघी बंदर महाराष्ट्रातील मोठे बंदर असून मुंबई बंदरापासून सुमारे 42 नॉटिकल मैल अंतरावर आहे. हे अदानी पोर्ट्स आणि SEZ द्वारे चालवले जाते. सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.